लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळाची जाती करी लाभावी न प्रीती विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि संतत्वाला मातृत्वाची उपमा देणारा अभंग विठ्ठल विठ्ठल असं पाहिलं तर संतत्व हे खूप मोठं आहे आणि मातृत्व हे खूप छोटं आहे, लहान आहे. तरी पण संतत्वाला मातृत्वाची उपमा का, याचं कारण असं आहे या जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दुसरा कोणता दृष्टांत पण नाही. या जगाच्या पाठीवर आई एवढं प्रेम करणारं दुसरं कोणतं नातं पण नाही. म्हणून संतत्वाला मातृत्वाची उपमा दिली. कारण संतत्व इतकं मोठं आहे. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. संतत्वाला मातृत्वाची उपमा शोभतच नाही. परंतु या जगामध्ये आई एवढं प्रेम करणारं दुसरं कोणतंच नातं नसल्यामुळे संतांना आई बापाची उपमा दिलेली आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतत्वाला मातृत्वाची उपमा देत आहेत. अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे. आज ज्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलेले आहात ते निमित्त म्हणजे आज प्रथम वर्ष श्राद्ध. या शिंदे परिवारातील असणाऱ्या एक आदर्श माता याला स्वाशी सौभाग्यवती मातोश्री बायडाबाई नागनाथ शिंदे या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या शिंदे परिवाराने खरंच खूप सुंदर असं आजच्या या कीर्तनाचं नियोजन केलं. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मिळाली ते आमचे आदरणीय नवनाथ भाऊ येरळकर यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांची मुलगी आपल्या संस्थेमध्ये वारकरी शिक्षण घेत आहे. तिचे त्या मुलीचे आजोबाई या ठिकाणी आलेले येरळकर बाबा असतील, या ठिकाणी विनेकरी असतील, या ठिकाणी ज्यांची सुंदर अशी गायनाची साथ आज लाभलेली आहे ते आमचे हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज जाधव, तसेच आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थिनी, तसेच ज्यांची मृदंगाची सुंदर अशी साथ मला लाभलेली आहे ते आमचे भाऊ जीवन महाराज धायगोडे. आणि तुम्हा सर्वांची उपस्थिती, सुंदर अशी माईक सिस्टीम, सर्वांच्या साथीने सर्वांच्या सहकार्याने आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल एक माईक महाराजांपाशी. लेकुराचे हित बाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. खऱ्या अर्थाने आज एका आईसाठी आपण या मंडपामध्ये आलेलो आहोत. त्यामुळे एक आईच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अभंगातून सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी आईच सांगितलेली आहे. परंतु मी माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करेल, तुकोबारायांच्या शब्दाचा आधार घेऊन मला जसं जमल तसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण खऱ्या अर्थाने ज्या निमित्ताने आपण सर्वजण आलेलो आहात, वर्षश्राद्धाचं निमित्त आहे किंवा पुण्यस्मरण एकच झालं. पण वर्षश्राद्ध म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊ. तर वर्षश्राद्ध म्हणजे जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध. आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार असतात आणि त्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न, केलेला एक अंशतः प्रयत्न म्हणजे वर्ष श्राद्धाचा विधी. विठ्ठल विठ्ठल सिस्टीम वाले दादा इको कमी करा माईकचा. सांगताना फक्त गायन करताना इको द्या. खऱ्या अर्थाने त्या आईवडिलांच्या उपकारातून आपल्याला कधी उतराई होता येत नाही. अगदी त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी आईबापाचे उपकार कधीच कुणाला फेडता येत नाहीत. काय द्यावी त्याशी व्हावे उतराई, ठेवी तोहा पायी जीव थोडा. पण आज हे वर्ष श्राद्ध म्हणजे त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. मी तुम्हाला सांगेल की ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या आईने आज त्यांच्या मुलांना काही दुःख होत असेल ते सांगण्याच्या पलीकडचे. कारण
जिने आपल्याला 9 महिने 9 दिवस कुशीमध्ये वागवलं, सांभाळलं, वाढवलं, घडवलं, जिने आपल्याला चांगले संस्कार दिले, ज्ञान दिलं, आपल्याला चांगलं वळण लावलं, आणि ती आई ह्या मुलांच्या जीवनातून अचानकपणे निघून जाणं म्हणजे त्यांच्या मुलांसाठी दुःख होणं स्वाभाविक आहे. खऱ्या अर्थाने ज्याची आई गेली त्याच्या जीवनातलं सर्वस्व गेलं, लक्षात घ्या. कारण या जगामध्ये आई एवढं प्रेम करणारं दुसरं कोणतंच नातं, दुसरं कोणतंच नातं नाही. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ, देती है दुआ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले. खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईचं नातं आहे. आणि मी एक तुम्हाला सांगेल की ज्याला आई बाप कळाले त्यांना देव कळाला, ज्यांना आई बाप कळाले त्यांना देव कळाला, पण ज्यांना आई बापच कळत नाहीत ना त्यांना देव कळणं कठीण आहे. तुम्हाला वाटत असेल ना देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावं, अगोदर तुम्ही तुमच्या आई वडिलांना प्रसन्न करायला शिका, देव तुमच्या आपोआप प्रसन्न होईल. कदाचित देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले मायबाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे. देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले आई वडील पुन्हा मिळतील का नाही, पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुम्हाला आपोआप प्रसन्न होईल. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. आणि आई वडिलांना प्रसन्न करण्यासाठी असं काही जास्त लागत नाही, ते काही तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागत नाहीत. फक्त दिवसातून त्यांना 2 प्रेमाचे आपुलकीचे शब्द बोलले पाहिजे. फक्त आईला विचारलं पाहिजे, आई दिवसातून एकदा विचारा, आई तू बरी आहे का ग. वडिलांना विचारा, बाबा तुम्ही जेवले का, पोट भरतो त्यांचं. 2 प्रेमाचे आपुलकीचे शब्द त्यांना बोला. म्हातारपणामध्ये सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आणि माऊली असं सांगतात का, माता पितरे धड न बोली संसारी, की विश्वाची आदरे मूर्खू जैसा. जर समजा एखादा मुलगा आपल्या आई वडिलांना धड न बोली संसारी, व्यवस्थित बोलू पण शकत नसेल, कारण म्हातारपणामध्ये गोड बोलणं हे म्हातारपणातलं टॉनिक असतं, टॉनिक. आणि ते जर एखाद्या मुलाला आपल्या आई वडिलांना देता येत नसेल तर मला असं वाटतं की त्याच्यासारख्या दुर्भाग्य मुलगा या जगात दुसरा कोणताच नसेल. धड न बोली संसारी, आपल्या आई वडिलांना धड बोलत नाही, आणि अशा मुलाचा संपूर्ण जग जरी आदर करत असलं तरी माऊली म्हणतात मूर्खू जैसा तो मूर्ख आहे. विठाला विठाला आणि म्हणून खऱ्या अर्थाने काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात की ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. मग का नाही सांगितलं, आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. त्यामुळे विनंती असेल प्रत्येकाला, आई वडील जिवंत असेपर्यंतच त्यांना जपा, त्यांच्या समोर आपल्या अंतःकरणातलं प्रेम व्यक्त करा, आपल्या वडिलांना प्रेमाने मिठी मारा. कारण एकदा का ते मात्याआड निघून गेले ना, किती आई आई करा, कितीही बाबा बाबा करा, मातीआड गेलेले मायबाप नंतर ह्या नजरेला पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. लक्षात ठेवा, ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. आणि त्यामुळे विनंती असेल, कळकळीची विनंती असेल, ज्याची आई गेली ना त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं. ज्याची आई गेली त्याच्या जीवनात त्याच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारं कोणीतरी गेलं. बाकीच्या नात्यामध्ये स्वार्थ असू शकतो, अशी भरपूर नाती आहेत, बाकीच्या नात्यामध्ये स्वार्थ असू शकतो. असं म्हणतात ना की डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात, डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रेयसी असं म्हणतात, डोळे वाटारून पण प्रेमच करते तिला पत्नी असं म्हणतात, पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई असं म्हणतात. म्हणून
जगामध्ये एवढंच एक नातं आहे निस्वार्थ प्रेम करणार। त्यामुळे विनंती असेल, आज मी तुम्हाला एक वाक्य सांगेल, आज कलियुगामध्ये अजून पण ज्यांचे मायबाप जिवंत आहेत ना, तो जगातला सगळ्यात मोठा आणि तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे। कोणाला श्रीमंत म्हणतात? अजूनही कलियुगामध्ये ज्यांचे मायबाप जिवंत आहेत तो जगातला सगळ्यात मोठा माणूस आहे, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, लक्षात घ्या। एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी ती हाक एकानी मज होई शोककारी। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी।